मैत्रिणींनो, मराठवाडा किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण एक नवीनच मस्त अशी तांदळाची कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी कुरडई बनवलेली आहे। बनवायला अगदी सोपी आहे, पद्धत तर याची अगदी सरळ साधी सोपी आहे। तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात अगदी छान अशी जमणारी सुद्धा आहे ही कुरवडी। खाण्यासाठी तर अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत आहे। तुम्ही पाहू शकता बघा, इथं छान अशी कुरवडी ही तयार होतीये तांदळाची। तर मी तुम्हाला आज तांदळाची कुरवडी कशी बनवायची ते दाखवणार आहे। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जुना किंवा नवा मग कोणत्या पद्धतीचा तांदूळ वापरायचा आहे, याचं पीठ कसं बनवायचं आहे ते सुद्धा मी सगळ्या टिप्स तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि सगळ्यात अगोदर सबस्क्राइब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि छान अशी मी बनवलेली सरळ साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला तांदळाची कुरवडी पाहायला भेटेल। तर चला मग व्हिडिओलाच आपण सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर आपल्याला म्हणजे तांदळाच्या कुरवड्या बनवण्यासाठी इथं तांदूळ घ्यायचे आहेत। तर इथं बघा, तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता, पण तो शक्यतो तर जुना तांदूळ वापरायचा, म्हणजे मस्त अशा पापड्या किंवा मग कुरवड्या तुमच्या बनतात। या कुरवड्या खूप सोप्या आहेत। यासाठी ना तांदूळ तुम्हाला भिजत घालण्याची आवश्यकता आहे, ना चीक घेण्याची आवश्यकता आहे। तर आता हे स्वच्छ आपल्याला सुती कापडाने पुसून घ्यायचे आहेत। इथं बघा, एक मी टॉवेल घेतलेला आहे आणि त्यावरती हे तांदूळ टाकलेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, या पद्धतीने हे व्यवस्थित पुसून घ्यायचे आहेत। यावरती जी घाण आहे ती पूर्णतः निघते। तर हे वजनी प्रमाणात म्हणाल तर इथे मी अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत। तुम्हाला हव्या त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता। तर या पद्धतीने इथं आता आपण पुसून घेतलेले आहेत। त्यावरची जी धूळ असते ते पूर्णतः निघते आणि पुसण्याच्या अगोदरच इथं मी स्वच्छ करून सुद्धा चाळणीने गाळून हे घेतलेले आहेत व्यवस्थित। यामध्ये जी घाण असते ती पूर्णतः बाजूला निघते। आता हे काय करायचं आहे, तांदूळ आपल्याला मिक्सरवरती म्हणा किंवा मग गिरणीवरती व्यवस्थित अगदी बारीक दळून आणायचे आहेत। जाडसर याची भरड नको। इथे बघा, या पद्धतीने मी हे तांदळाचं पीठ दळून आणलेलं आहे। अगदी आपल्याला बारीक, जितक्या बारीक प्रमाणात दळून आणता येईल त्या प्रमाणात आपल्याला दळून घ्यायचं आहे, तरच कुरवडी आपली छान बनते। आणि बनवायला ही कुरवडी खूप सोपी आहे। आता कुरवडी बनवण्यासाठी आपल्याला पाण्याचा अंदाज येण्यासाठी इथं पीठ आपल्याला मोजून घ्यायचं आहे। तर या कपाने इथं मी 2 कप पीठ म्हणजे घेणार आहे, तुम्हाला दाखवते। या मेजरमेंटच्या कपाने आपण 2 कप इथं कुरवड्यासाठी वापरणार आहोत। आता ज्या कपाने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच कपाने इथं आपल्याला 1-2 कप पाणी यासाठी वापरायचं आहे। तुम्ही कशाच्याही मेजरमेंटच्या किंवा वाटीच्या किंवा मग एका पातेल्याच्या म्हणजे प्रमाणे पीठ जर मोजून घेतलं तर त्याच प्रमाणे दुप्पट पाणी इथे आपल्याला वापरायचं आहे। तांदळासाठी थोडं जास्तीच पाणी लागतं। जे एकपट तुम्ही तांदळाचं पीठ घेतलं तर त्यासाठी दुप्पट आपल्याला पाणी वापरावं लागतं। तर आता पाण्याला आपल्याला व्यवस्थित उकळी घ्यायची आहे। आता आपल्याला एक बाउल घेऊन यामध्ये हे तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे। तर इथे मी 2 कप पीठ वापरलेलं आहे, तुम्ही पाहू शकताय। आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ। तर इथे बघा, मी थोडंसं चवीनुसार यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे। तुमच्या पिठाची क्वांटिटी किती आहे त्यावरती तुम्ही हे म्हणजे तुमचं मीठ डिपेंड करू शकतं। यामध्येच टाकणार आहेत म्हणजे एक थोडासा चिमूटभर पापड खार, मराठवाडा किचनला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। मीठ आणि पापड खार यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हाताने हे पूर्ण पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकताय या पद्धतीने। इथे बघा, या पद्धतीने पूर्ण चमच्याच्या हाताने ना पीठ मिक्स करता या पद्धतीने आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता कुरवडी बनवण्यासाठी हे पीठ आपलं रेडी झालेलं आहे। तर इथं आपल्या तोपर्यंत पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे। आता काय करायचं आहे, थोडंसं म्हणजे पीठ यामध्ये ॲड करत एका बेलण्याच्या साहाय्याने आपल्याला व्यवस्थित हे पीठ हटून घ्यायचं आहे। या पद्धतीने पाहू शकताय, बेलण्याने व्यवस्थित अगदी हे पीठ हटता येतं या पद्धतीने। इथं बघा, आणि दुप्पट आपण इथं पाणी वापरल्यामुळे याचं प्रमाण अगदी परफेक्ट असं आहे।
आता काय करायचं आहे, एक 5 मिनिट आपल्याला एकाच दिशेने व्यवस्थित हे हटवून घ्यायचं आहे. आणि यामध्ये अजिबात म्हणजे ज्या गाठी तयार होतात त्या अजिबात या पिठामध्ये तयार होत नाहीत. अगदी छान असं कुरवड्या बनवण्यासाठी हे पीठ तयार होतं तांदळाचं. तुम्हाला जरी यामध्ये थोडंसं पीठ घट्टसर वाटलं तर काय करायचं, लगेच यामध्ये पाणी ॲड करायचं. पण पाणी यामध्ये ॲड करत असताना काय करायचं, पाणी थंड न ॲड करता म्हणजे गरम थोडंसं पाणी यामध्ये घालायचं. पण जर तुम्ही दुप्पट प्रमाण घेतलं तर यामध्ये पाणी टाकण्याची सुद्धा आवश्यकता लागत नाही. तर आता काय करणार आहेत आपण एक 5 मिनिटांना परत एकदा एका चमच्याच्या किंवा मग आपण कुरवड्याचा चीक हटतो त्या छोट्या म्हणजे चाटूच्या साहाय्यानं याला मस्त असं व्यवस्थित हलवून घ्यायचं. आता पूर्ण हे पीठ आपण एकजीव करून घेतलेलं आहे. आता पूर्ण पीठ आपलं एकजीव करून घेतल्यानंतर काय करायचं, यावरती एक झाकण ठेवून घेणार आहोत. यावरती एक झाकण ठेवून छान अशी याला आपल्याला वाफ घ्यायची आहे. आता इथं 2 कप तांदळाच्या पिठीसाठी मी याला एक 15 ते 20 मिनिट वाफ घेणार आहे. मंद आचेवर गॅसची फ्लेम कमी ठेवा. तर इथे बघा एक 20 ते 15 मिनिट आपण व्यवस्थित हे पीठ वाफलून घेतलेलं आहे. तर काय करायचं आहे, परत एकदा आपल्याला व्यवस्थित हे या पद्धतीने हटवून घ्यायचं आहे आणि पूर्णतः एकजीव करून घ्यायचं आहे. खूप छान पांढऱ्या शुभ्र म्हणजे या पद्धतीने जर तुम्ही कुरवड्या बनवल्या तर बनतात आणि बनवायलाही जास्तीचा काही वेळ लागत नाही. आणि यामध्ये जो आपण पापड खार घातलेला आहे त्यामुळे अगदी खुसखुशीत अशी कुरवडी बनते. तर आता आपण गॅस बंद करणार आहोत. इथं बघा छान असं पीठ आपलं मस्त वाफून तयार झालेलं आहे. तर आता आपण याच्या कुरवड्या बनवून घेणार आहोत. तर आता इथं बघा कुरवड्या बनवण्यासाठी मी एक साचा घेतलेला आहे. तर यामध्ये या पद्धतीची आपण ही म्हणजे प्लेटसुद्धा टाकून घेतलेली आहे. तुम्हाला जितपत मोठी किंवा छोटी, यापेक्षा छोटी हवी असेल कुरवडी तरी तुम्ही वापरू शकता किंवा मग यापेक्षा मोठी हवी असेल तर ती सुद्धा वापरू शकता. आता काय करायचं आहे, एका चमच्याच्या साहाय्यानं यामध्ये जो आपण तांदळाच्या पिठीचा चीक बनवून घेतलेला आहे तो यामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. या तांदळाच्या पिठीमध्ये काय होतं, अजिबात म्हणजे चिकामध्ये गुंजा तर अजिबात बनत नाहीत. आता इथं बघा मी एक कपडा टाकून घेतलेला आहे. तुम्ही हवा असेल तर प्लास्टिकचा कागदसुद्धा टाकू शकता. अजिबात या चिटकल्या जात नाहीत. याला ना तेलाचा किंवा तुपाचा हात लावावा लागत नाही. आता मी तुम्हाला दाखवते किती छान अशा मस्त याच्या कुरवड्या बनताय, तुम्ही पाहू शकताय. आणि तार सुद्धा याची अप्रतिम अशी मस्त येते, अजिबात चिटकली सुद्धा जात नाही. आता तुम्हाला कितपत म्हणजे मोठ्या प्रमाणात हव्या किंवा कितपत मग छोट्या प्रमाणात हव्या त्यानुसार तुम्ही म्हणजे या कुरवड्या बनवू शकता. आणि काय होतं, या कुरवड्या बनवत असताना अजिबात चिक सुद्धा म्हणजे असा जड जास्त होत नाही. कुरवड्याचे किंवा मग पापड्याचे पदार्थ बनवत असताना काय करायचं, शक्यतो तर गरम गरमच हे पदार्थ बनवून घ्यायचे म्हणजे आपल्याला जे साच्यामध्ये असतात ते अजिबात जड जात नाहीत. इथं तुम्ही पाहू शकताय बघा किती छान अशी म्हणजे कुरवडी तयार होते. वाटत सुद्धा नाही की ही आपण तांदळाच्या पिठीची कुरवडी बनलेली आहे. तर मी तुम्हाला एक कुरवडी म्हणजे अजिबात चिटकलेली सुद्धा नाही उचलून या पद्धतीने दाखवते. बघा तुम्ही पाहू शकताय अजिबात चिटकलेली सुद्धा नाही ही कुरवडी, इझिली म्हणजे बाहेर आपल्याला हातावरती येते. मी दुसरी सुद्धा तुम्हाला कुरवडी म्हणजे दाखवते या पद्धतीने, तुम्ही पाहू शकताय बघा अजिबात ही चिटकली सुद्धा जात नाही. नवीन असाल माझ्या चॅनलला तुम्ही आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि तार सुद्धा तुम्ही पाहू शकताय किती छान अशी याची चलतीये. बेल आयकॉन दाबा म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील. आता काय करायचं आहे, याच पद्धतीने आपल्याला सगळ्या या कुरवड्या बनवून घ्यायच्या आहेत. मग या कुरवड्या वाळल्यानंतर मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवणार आहे. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय आपल्या कुरवड्या वाळून छान अशा तयार झालेल्या आहेत. तर या मी एक पूर्ण 2 दिवस व्यवस्थित उन्हात वाळून घेतलेल्या आहेत. तर तार सुद्धा बघा आणि कलर सुद्धा अतिशय छान असा याला आलेला आहे, तुम्ही पाहू शकताय.
तर आता मी ही कुरवडी तुम्हाला तळून दाखवते। नक्की या पद्धतीने तुम्ही तांदळाची कुरवडी करून बघा। तर इथे बघा तेल सुद्धा आपलं कडकडीत गरम झालेलं आहे तळण्यासाठी। तर मी तुम्हाला आता कुरवडी सुद्धा तळून दाखवणार आहे। नवीन असाल माझ्या चॅनलला आणखी तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील। तर बघा किती छान अशी दुप्पट फुलून झालेली आहे। तर मी तुम्हाला बघा दाखवते किती छान असा कलर सुद्धा पांढरा शुभ्र आलेला आहे आणि अगदी खुसखुशीत कुरकुरीत अशी आपली तांदळाच्या पिठीची कुरडई तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा या पद्धतीने कुरडई बनवल्यानंतर तुमची कशी झालेली आहे ते मला कमेंट करून सांगा। तर इथे बघा मी तुम्हाला तळून सुद्धा हे म्हणजे कुरवड्या दाखवलेल्या आहेत। तुम्ही पाहू शकताय कलर अतिशय छान आलेला आहे आणि या पद्धतीने अगदी कुरकुरीत खुसखुशीत अशी आपली कुरवडी बनते, तुम्ही पाहू शकताय। तर नका मग मैत्रिणींनो, भेटू आपण पुढील अशाच छान छान रेसिपी घेऊन। तोपर्यंत बाय बाय। मराठवाडा किचनला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा।